आपल्याकडच्या कोकणामधल्या, आपल्याकडच्या महाराष्ट्रामधल्या जमिनी धनाधन बाहेरचे लोक येत आहेत, सगळेजण विकत घेत आहेत. तुम्हाला थांगपत्ताच नाहीये. अहो, या गोष्टींची काळजी ही राज्यकर्त्यांनी घ्यायची असते. मी त्या दिवशी माझ्या एका सभेमध्ये सांगितलं ना, बाजूच्या गुजरातमध्ये जा. लांब जायची गरज नाही तुम्हाला, बाजूच्या गुजरातमध्ये जा. त्या गुजरातमध्ये शेतीची जमीन जर समजा तुम्हाला विकत घ्यायची असेल तर तो तुम्हाला गुजरातमधला शेतकरी लागतो. बघा, तुम्हाला गुजरातमधला शेतकरी लागतो. आणि ती जर शेतीची जमीन तुम्ही घेणार असाल तर तिथे तुम्हाला शेतीच करावी लागते, दुसरं तुम्हाला काही करता येणार नाही. हा कायदा आहे. प्रत्येक राज्य आपापल्या जमिनी जपत असतं, आपापली माणसं जपत असतात. आमच्याकडेच माणसांचा आमच्याकडे लिलावा लागतो.